नाही माझ्यासाठी बरोबर होतं. मला आवडलं. नाही मसाला नाही ना, कारण बिर्याणीमध्ये एवढा मसाला देतो मग तो कसा अजून पकडतो, तर ते पाणी पकडायला सुरुवात होते. हे बरोबर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अरुण आणि त्याच्या साथीला पहिला बॉल पडेल. सामन्याला सुरुवात होत असताना मला माहिती आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अधिक स्वागत. पहिला बॉल, पहिला चेंडू उजव्या अशीच्या बाहेर. डॉट बॉल येत असताना मला मिळतं. रीच मध्ये ठेवला होता बॉल. अरुण आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आदित्य गोलंदाजी करत असताना मला मिळतो आहे. बालाजी स्पोर्ट्स या टीमची सध्या घडीला आपण बॅटिंग पाहत आहोत. टॉस जिंकला ओमशाही प्रतिष्ठान या टीमने. ऑन साइडला गॅप मध्ये केलाय, जागा बनवली, स्वतःला ऍडजस्ट केलं आणि ऍडजस्टेबल स्ट्रोक ऑन साइडला हुक करत असताना धावा बुक केल्यात. 4 धावा दुसऱ्याच बॉल वरती येत असताना मला मिळतात. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतोय, रेस लागलीये बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये. चेंडूने ओलांडली सीमारेषा. रन्स मिळतील याही बॉलवरती. 4 लगातारच्या 2 बॉलवरती आले 2 चौकार. दोन बॉल 2 चौकार आल्यात. यावेळेला उसळी घेणारा बॉल स्नॉटर होता आहे. डेडली कॉम्बिनेशन. वेग, उसळी, टप्पा, दिशा सर्व काही चांगलं पाहायला मिळालं आणि त्याच कारणाचा एक स्नॉटर होता. ऑलमोस्ट अनप्लेबल डिलिव्हरी. कानाच्या जवळून बॉल गेला होता आणि जणू काय बॅटरला विचारलं किरीश का गाना सुनेगा. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. दुधारी तलवार आहे स्विच हिट. फटके खेळणं ही बाब सोपी नाही. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 8 बनलेल्या आहेत. हाफ ट्रॅकर होता उजव्या एसीच्या बाहेर निघणारा. जितका बाहेर निघाला तितका बाहेर मारला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. लागले नाही त्याच्यावर मारणारच ना तो. वाईड होता. 6चाच बॉल होता. तिकडे मारला असता. बॉलिंग करतो, डबल घेतो, समोर घेतो. 3 चौकार आलेले पाहायला मिळाले. 3 डॉट बॉल, 3 चौकार. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 12 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा. सुरुवात तर चांगली झाली आहे. 36 एक फायटिंग टोटल राहू शकते आणि त्याच्याकडेच कल पाहायला मिळतोय. या आधीच्या मॅच मध्ये 36 धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या.
जे अतिशयेंद्र बाहुबलीच्या जोरावरती संघाने चेस केलेलं पाहायला मिळालं. मागील 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवले आतिश केदार याने. काय हल्लं रे दादा? काय हल्लं? बहुत झालं. बाहेर बेर आली का बघा ना करेक्शन. तुम्हाला पाणी चालू होतं. इथून त्याच्या इथं बघ, त्याच्या इथं पावर येते का तिकडे? इथे पावर नाही हल्लाय वायर हल्लाय. जिथून पावर घेतले तिथं हल्ले बघा. टेस्टर आहे का आपल्याकडे? अरे काय आदित्य मागल ही पावर कुठे गेले ना. घाल थ्रो दे रहा ही नहीं है. थ्रो है, थ्रो बॉलर को थ्रो नहीं दे रहा है. थ्रो डाल रहा है. वरती वायर हल्ले का तिकडं? बघ वरती वायर हल्ले का? आला आला मोठी आवाज. कोणती ही आहे काय? बघ खेचते बघ वायर. बघ ती काढून लाव परत जरा. आला लाल बॉल का आला? चौका आला. भाई आली काय? बाउंड्री पे लगाना पड़ेगा. बॉलिंग नहीं डालेगा. सर बघा चालू झाला का? हॅलो हॅलो. थँक्यू अभिलिन भाई. 29 धावा दापोलकावरती बनलेला आहे. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा दापोलकावरती बनलेला पाहायला मिळत आहे. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपलेला पाहायला मिळतो आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा दापोलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आहे. जयेश 11 आणि GCC. टॉस साठी आहे नेक्स्ट मॅच. सदा पाटील. पहिलाच बॉल तो देखील गॅप मध्ये. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतं. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल केबळ येत असताना मला मिळते. एकेरीच्या मदतीने दापोलकावरती
30 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळत आहेत. एक मोठी टोटल बनताना आपण पाहत आहोत. मोठं लक्ष उभारण्याचा प्रयत्न इथून होत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 30 आहेत. 30 ऑन द बोर्ड. धावा गोळा करावा लागणार आहेत. मोठं लक्ष उभं करावं लागणार आहे आणि त्याकडेच कल पाहायला मिळाला आहे. कारण आपण पाहिलं ना तर केवळ 13 बॉल मध्ये 30 धावा. लक्ष आता मात्र सोपं नसणार आहे. त्यावेळेचा बॉल कटरचा वापर. बॉलने घेतलेलं वळण. गरकन गिरकी घेतली आणि फलंदाजाची फिरकी घेतली आहे. हा डॉट बॉल. सध्या परिस्थितीमध्ये स्ट्रायकर एंडला अरुणला आपण पाहतोय. निलेश ऑन स्ट्राईक आहे. निलेश ऑन स्ट्राईक. 12 बॉल 28. अरुण स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर एंडला आहे. 2 बॉल 2 वरती तो नॉट आउट. हाही वळण घेणारा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. फिरकीच्या जाळ्यामध्ये थया थया नाचवतोय. अडकवलंय गोलंदाजाने फलंदाजाला. बॉल वळवण्यामध्ये सदा पाटील यशस्वी राहिलाय. बॉल आडवा बॅटने लपेटला. विथ द टर्न. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने निघाला. धावा मिळतील. त्या बॉल वरती 4. हा येतो चौकार. चौतीस धावा धावफलकावरती चौकार आलाय सदा पाटीलच्या अगेन्स्ट. 32 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय निलेश. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. त्रेधा तिरपीट उडवून टाकली आहे. भंभेरी उडवली आहे. निलेशच्या अगेन्स्ट सातत्याने चांगली गोलंदाजी सदा पाटीलची. 34 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल येणं बाकी. या षटकामध्ये केवळ 4 आल्यात. केवळ 4 धावा धावफलकावरती या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. 34 आहेत. 34 आहेत. हेलिकॉप्टर लुक. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 40 बनलेल्या 41चे टार्गेट. $40 रन्स ऑन दी बोर्ड. 41 टार्गेट या षटकामध्ये 11 आल्या. या पण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो जयेश इलेव्हन आणि जीसीसी. टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. नेक्स्ट मॅच टॉस साठी जयेश इलेव्हन आणि जीसीसी. जीसीसी टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. क्या बात आहे. घाणेकरच घाणेकर. मगाशी 2 काटकर आमने सामने आले होते. आता घाणेकर आहेत. टॉस आपण करतोय जयेश इलेव्हन आणि जीसीसी. चला बॅटर जाऊ द्यात. घाई करा. चला बॅटर जाऊ द्यात त्वरित. 6 मॅचेस अजून बाकी राहिल्या. चला घाई करा. 6 मॅचेस अजूनही बाकी आहेत. आता
जागा आहे ते चारशेच पाहिजे. काय माहिती चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या, घाई करा, थोडी घाई करा. 6 मॅचेस अजूनही बाकी आहेत. राजन आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 41चा पाठलाग करायचा लेफ्टी बॅटर सर्वाधिक महत्वाचा राहणार आहे. राजन स्ट्रायकर एंडला आहे. सत्यपाल येतोय गोलंदाजी मार्क वरती. सत्यपाल पहिलाच बॉल वळवला होता. बरं झाली तिकडे. लेग बाय झालेली आहे. लेग बायची रन्स इथून येत असताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळाली. सुरुवात झाली 41 धावसंख्येच्या पाठलागाला आणि जिथे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहत आहोत. उसळी घेणारा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न रन्स मिळणार नाही. दुसरा बॉल निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 बॉल सत्यपालने चांगले हाताळलेले पाहायला मिळाले. याही वेळेचा बॉल खाली राहतोय. यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना आणखी एक डॉट बॉल. यावेळेचा बॉल कॉट बिहाइंड विकेट. सत्यपालला आणखीन एक सफलता. पहिला फलंदाज होतोय बाद. बॅटर आदित्य बाद होतो असताना मला मिळालंय. सतपाल म्हणून एक बॅट्समन आलाय, त्याचं नावच सतपाल आहे. दिल्लीचा आहे, लेफ्टी आहे. बॅट्समॅन नवीन आता दिल्ली धमाका 2 वेगळ्या विषय. आरपी ट्रॉफीची एक टीम दिल्ली वेगळी खेळते, ISPLची दिल्ली खेळते ती वेगळी खेळते. 2 दिल्ली झाले. त्याचा विषय दिसू नका. बोला ना सर. कोणाला अंकित कलकीला कलकी यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर दिशाहीन राहिलेला आहे. अवांतर धाव येत असताना मला मिळते एक्स्ट्राची रन्स. सगळा कॅमेरा पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेरचा दिशाहीन राहिला. एक्स्ट्राची रन्स. व्हाईट बॉल येत असताना मला मिळतो अतिरिक्त धाव. अवांतर धावा येतात. 3 धावा धावफलकावरती आहेत विजयासाठी. अजूनही 14 चेंडू आणि 38 ची आवश्यकता राहिली आहे. सागर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलकावरती केवळ 3 आहेत. मोठे स्ट्रोक खेळावेत लागतील. धावा सहजासहजी येणार नाहीत, बनणार नाहीत. बनवण्यासाठी जिद्द असायला हवी.
यावेळेला खेचून मारला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. जिथे क्षेत्ररक्षक ठेवला तिथेच मारला सागरने. फ्री होम डिलिव्हरी, बॉर्डर आउट. यांनी सांगितलं तसा प्लेअर लावला तिकडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना मला मिळतोय. हरीश उसळी घेणारा, बाहेरचा बॉल बाहेरच मारलाय. केवळ दिशा दिली, मॅचची दशा बदल्या. स्क्वेअर कट, त्यावरती चौकार. धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हेच फटके खेळायचे होते सागरलाही. सागरने ऑन साइडला टार्गेट करण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावून बसलाय. तर लेफ्टी बॅटरलाच बॅटिंग करायची आहे, कारण हवेचा झोत आणि वेग जो आहे ना तो लेफ्टी बॅटरसाठी पोषक आहे, पूरक आहे. ती बॅटिंग इथे करावी लागणार आहे. धावफलकावरती रन 7 बनलेले आहेत. येणारे 12 बॉल 12 चेंडू आणि 34ची गरज. 12 चेंडू आणि 34 धावा, 12 गेंदे 34 की जरूरत. चला घाई करा, क्षेत्ररक्षण शोधून घ्या. चला घाई करा सर. तुम्ही चला त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या. बारा चेंडू आणि 34ची आवश्यकता राहिली आहे. 12 चेंडू आणि 34 धावा. प्रशांत येतोय गोलंदाजी मार्क वरती. येणारे 12 चेंडू आणि 34ची आवश्यकता सामन्यामध्ये बाकी आहे. काय घडेल या मॅच मध्ये, कारण रन्स बनतानाही पाहायला मिळाल्यात. मागील मॅच मध्ये देखील चेस होत असताना पाहायला मिळाल्या. चेस मास्टर आणि 2 जिवलग मित्र आता आमने सामने. ही दोस्तीतली कुस्ती आहे. या दोस्तीतली कुस्ती कोण जिंकणार. पहिलाच बॉल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसनी घेत अशक्यार. छातीवर घेते. षटकार पाहायला मिळाला. 6 धावा, 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती या दोस्तीतल्या कुस्तीमध्ये पहिल्याच बॉलवरती राजनने षटकार ठोकला. प्रशांत आणि राजन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकार आला पहिल्याच बॉलवरती. आणखीन एक बॉल ऑन साइडला केलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. पहिल्या 2 मध्ये 8 आलेले आहेत. आता 30ची आवश्यकता राहिली या सामना जिंकण्यासाठी. 26ची गरज. 10 बॉल आणि 26ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 26 धावा. 15 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. 10 चेंडू आणि 26ची आवश्यकता आहे. हाच बॉल सर्वाधिक महत्वाचा राहील, कारण राजनला थांबवणं
ही अशक्य प्राय बनलंय. षटकार त्याने ठोकलाय. 2 जीवलग मित्र आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत. त्यावेळेचा बॉल इथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र घेतली गेलेली एक सिंगल केवळ पाहायला मिळते आहे. राजेंद्र सारख्या बॅटरने नॉन स्ट्रायकर एंडला जास्त काळ थांबणं हे संघाच्या हिताचं राहणार नाही. स्ट्राईक स्वतःला घ्यावे लागेल. बॅटिंग जिम्मेदारीने करावी लागेल. धावा गोळा करावा लागतील त्याला. चला घाई करा. इथून पुढे 6 मॅचेस बाकी आहेत. थोडी घाई करा. चला घाई करा. मॅचेस कंप्लीट होणार नाहीत. साडेतीन तास राहिले. 3.5 तासामध्ये मॅच कम्प्लीट करायचं. 6 मॅच व्हायला आपल्याला एवढं उशीर आहे. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरून दिलाय. स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली. केवळ एकेरी धाव. देवाने तितकीशी साथ दिली नाही. नशिबाने देखील सिंगल येते. केवळ धावफलकावरती धावा बनल्या तर 17. 8 चेंडू आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. बॉल सीमारेषा ओलांडतोय की काय, कव होईल की काय, बॉल वळण घेतोय की काय, याच्या साऱ्या अपेक्षांचं जे काही भार होतं, ओझं होतं, ते हलकं झालं. इथे लेग बिफोर शी अपील. बॅटर आउट. बॅटर आउट.
6 धावा आलेल्या नाही. आई बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकवर्ड पॉइंटला सिग्नल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी घेत असताना बॅटर नॉन स्ट्रायकर एंडचा आउट होईल. येणारे चेंडू आता इथून पुढे राहिले 3 बॉल मध्ये 15ची गरज. चला जाऊ द्या बॅटर, जाऊ द्या. 3 बॉल 15. तीन बॉल आणि 15ची गरज. त्यावेळेस बॉल ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येणारा 1 बॉल 2 बॉल आणि आता मात्र 14ची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 14 धावा. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला जयेश 11 आणि GCC. त्यावेळेस बॉल क्षेत्ररक्षक तैनात. 1 बॉल आणि विजयासाठी आता मात्र 14ची आवश्यकता. औपचारिकता बाकी. 13ची गरज. 1 चेंडू 13 धावा. यावेळेस मिड विकेटला षटकार येत असताना मला मिळतोय. सामना जिंकला बालाजी स्पोर्ट्स या टीमने. बालाजी स्पोर्ट्स या टीमने मॅच जिंकली. तू भाग ना लोगों तेरा गेम है ना, गेम भी छोड़ा तू. यार